आयुषी MG कॉलेजमध्ये असलेली एक मुलगी, घरची आर्थिक परिस्थिती अगदी उत्तम, एकुलती एक मुलगी, त्यामुळे लाडात वाढलेली. आई वडील एका बँकेत कामाला होते, दोघेही एकाच बँकेत जॉबला होते. आयुषीचं कॉलेजमध्ये असलेल्या एका अर्जुन नावाच्या मुलावर प्रेम होतं. अर्जुनही तिच्या प्रेमात पडला आहे असं तिला खूप वाटत असे. म्हणून मग तिने फायनल एक्झाम झाल्यावर त्याला प्रपोज करायचे ठरवले. पण अर्जुन फायनल परीक्षेचा शेवटचा पेपर देऊन कायमचा कोल्हापूरला निघून गेला आणि आयुषीचं त्याला प्रेमाबद्दल सांगायचंच राहून गेलं. आयुषी कॉलेजला असल्यापासूनच तिला डिझाईनची आवड होती, त्यामुळे पुढे जाऊन फॅशन डिझाईनचा कोर्स करून त्यात तिचं स्वतःचं करिअर करावे असं तिला वाटायचं. तिने आईवडिलांना सांगितल्यावर ते पण हो चालेल, तुला आवडेल तेच कर असं त्यांनी सांगितलं. आयुषीवर कुठलीच बंधनं नव्हती. आयुषीने कोर्स पूर्ण झाल्यावर स्वतःचं बुटीक चालू केलं. त्यालाही आईवडिलांनी पटकन होकार दिला. तिला बुटीकसाठी लागणारं भांडवलही आईवडिलांनी दिलं आणि आयुषी बुटीक नावाने तिचं बुटीक चालू झालं. एकंदरीत सर्व छान चाललं होतं. आणि मग बघता बघता तिचं लग्नाचं वय झाल्यावर आईवडिलांनी स्थळं शोधायला सुरुवात केली आणि मग 2च महिन्यात एक चांगलं स्थळ सांगून आलं. मुलगा चांगला शिकलेला होता, सर्व व्यवस्थित आहे हे बघून आईवडिलांनी लग्न ठरवलं आणि 1 महिन्याने अगदी थाटामाटात तिचं लग्न झालं. आयुषीचा नवरा ऑफिसच्या कामानिमित्त बरेचदा टूरवर असायचा. आयुषीच्या घरी सगळ्या कामाला नोकर चाकर होती. आयुषी लग्नानंतर ही बुटीकला जात असे. लग्नाला 2 वर्ष झाल्यावर आयुषीच्या नवऱ्याला राजला त्याच्या कंपनीने एका वर्षाच्या ट्रेनिंगसाठी लंडनला पाठवले. आयुषीला आता एकटेच दिवसभर, त्यामुळे तिला फेसबुक इंटरनेटची खूप सवय लागली होती. आणि मग असंच एके दिवशी फेसबुक बघता बघता तिला अर्जुनची आठवण आली आणि तिने त्याला FBवर शोधायला सुरुवात केली आणि त्याचं प्रोफाईल भेटल्यावर तिने लगेचच त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. दुसऱ्या दिवशी अर्जुनने ती एक्सेप्ट केली आणि मग इथून दोघांनी एकमेकांशी बोलायला सुरुवात केली. आणि इथेच आयुषी चुकली. अर्जुन FBवर भेटला आणि आयुषीच्या मनातलं सुप्त प्रेम पुन्हा उफाळून आलं. अर्जुनने मग एक दिवशी मेसेजवर बोलता बोलता तिचा WhatsApp नंबर घेतला आणि मग दोघे चॅटिंग करू लागले. त्यात अर्जुनचे अजून लग्न झालेलं नव्हतं हे ऐकून तर आयुषीला अजूनच बरं वाटलं. अर्जुनने एका कार्यक्रमाचं तिला आमंत्रण दिलं. आयुषी पण लगेच त्याला हो बोलली आणि मग असं करता करता हे दोघं अधूनमधून भेटूही लागले. आयुषी शेजारच्या लोकांना सांगायची की मी आईकडे जात आहे आणि आईवडिलांना सांगत असे की मी एकटीच असल्यामुळे बोर होत आहे, म्हणून मी मैत्रिणींबरोबर इथे तिथे जात असते. त्यानंतर दर शनिवारी रविवारी दोघं भेटू लागली. अर्जुन सांगेल तिथे ती त्याला भेटायला जात असे. मग हळूहळू लांब फिरायला जाणं चालू झालं. मग सुरुवातीला दोघं वेगवेगळ्या रूममध्ये राहत असत. नंतर एक रूमच शेअर करू लागले ते. आयुषीच्या गळ्यातलं मंगळसूत्र बघून सर्वांना हे दोघे पती-पत्नी आहेत असेच वाटू लागले. दोघेही फिरायचे, मजा करायचे. आयुषीच्या नवऱ्याला राजला जाऊन जवळजवळ 5 महिने झाले होते. आयुषी अर्जुनची मैत्री अगदी बिनबोभाट सुरू होती. तिच्या आईवडिलांना, नवऱ्याला यातलं काहीच माहीत नव्हतं आणि आयुषीने ते जाणवूही देत नव्हती. त्यामुळे तसा कोणालाही संशय आला नाही. अर्जुन मुंबईला कामानिमित्त राहत आहे असं तो आयुषीला सांगत असे. परंतु अलीकडे अर्जुनचे कोल्हापूरचे दौरे खूप वाढले होते. तो नसला की आता आयुषीला करमत नसे. आता तर आयुषीला सारखं मनातून वाटत असे की आता ती राज नवऱ्याबरोबर परत आल्यावर त्याच्याबरोबर संसार करू शकेल की नाही, आणि जर नवऱ्याला घटस्फोट दिला तर हा अर्जुन आपल्याबरोबर लग्न करेल की नाही.
तिच्या डोक्यात दिवसभर हेच विचार येऊ लागले होते. आयुष्य आता एका विचित्र वळणावर आली होती. आता एकीकडे आईवडील, एकीकडे राज आणि एक समाज, आणि दुसरीकडे अर्जुन. बदल वाढत जाणारी ओढ आणि दुसरीकडे अर्जुनबद्दल वाढत जाणारी ओढ. काय करावे या विचारात ती सतत राहू लागली. त्या दिवशी अर्जुन कोल्हापूरला गेला होता. संध्याकाळनंतर पुन्हा येणार होता. आयुष्यला फार उदास वाटत होते. तिचं बुटीकचं काम संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आटपलं. तिने मग मनातल्या मनात म्हटलं, आज पार्लरला जाऊन येऊया. तसंही बरेच दिवस झाले फेशियल केलेलं नाही आपण. आणि मग ती बुटीकचं काम आवरून पार्लरला गेली. पार्लरला तशी गर्दी होती म्हणून आयुष्य मोबाईलवर बघत आपला नंबर येण्याची वाट बघत तिथे बसून राहिली. तेवढ्यात कोणीतरी मागून तिला आयुषी आयुषी असं आपलं नाव ऐकल्यावर आयुषीने मागे वळून बघितले. बघते तर समोर तिच्या कॉलेजमधली एक मैत्रीण रुपाली मागे उभी होती. आयुषीला पटकन आठवले की ती हल्लीच 2 महिन्यांपूर्वी अर्जुनबरोबर महाबळेश्वरला गेलेली असताना तिला ही रुपाली दिसली होती. पण आयुष्यने तिला बघितल्यावर बघून न बघितल्यासारखे करून दुरूनची ती दिसताच रस्ता बदलला. रुपालीने कशी आहेस असे विचारले. आयुष्यने मस्त आहे असे पटकन उत्तर दिले. रुपाली सरळ मुद्द्यावर आली आणि म्हणाली, अर्जुनबरोबर तू महाबळेश्वरला मला दिसली होतीस, पण तू गडबडीत होतीस असं वाटलं म्हणून मी तुला हाक मारली नाही. तू आपल्या कॉलेजमधल्या अर्जुनबरोबर कशी तिकडे होतीस? तुझा नवरा तर राज आहे ना? कोणीतरी मी FB तुझं प्रोफाईल बघितलं. आयुष्यला काय बोलावं कळत नव्हतं म्हणून ती म्हणाली, अर्जुन माझा कॉलेजपासूनच बेस्ट फ्रेंड आहे. रुपाली म्हणाली, हे बघ आयुषी, मी सरळ विषयावरच येते. आयुषी, अर्जुन चांगला माणूस नाही. तू त्याच्यापासून दूर राहावंस असे मला वाटते. तू ज्या तऱ्हेने महाबळेश्वरला त्याच्याबरोबर वावरत होतीस त्यावरून तुमच्या दोघातले संबंध मैत्रीचे नाहीत, त्या पलीकडचे आहेत हे मी तेव्हाच ओळखलं होतं. आयुष्याची चोरी पकडली गेल्यासारखी ती खूप घाबरली. तिला बोलायलाच जमेना. तरी ती स्वतःला सावरत म्हणाली की अर्जुनला मी बरेच वर्ष ओळखते आहे. तो असा कोणाला फसवणारा नाहीये. रुपाली ठामपणे म्हणाली, हे बघ आयुषी, तेव्हाच मला काही माहीत नाही. मी आजच्या अर्जुनला ओळखते. त्याचे अनेक विवाहित स्त्रियांशी संबंध आहेत. आयुषी म्हणाली, पण त्याला तर वाटेल तेवढ्या कुवारी मुली मिळू शकतात. तो असा विवाहित स्त्रियांना का म्हणून नादी लावेल? मला हे काही केल्या पटत नाही आहे. मी त्याच्याशी 6 महिने बोलते. मला तो फसवतोय असं अजिबात वाटत नाही एकदाही. रुपाली बोलू लागली, अगं तो अर्जुन फार हुशार आणि लबाड आहे. कुमारिका मुलगी लगेच त्याच्यासोबतच्या लग्नाचे स्वप्न बघू लागतात आणि सोडून दिल्यावर धमकी देतात, गोंधळ घालते. त्यात त्याला त्याची पत जाण्याची धोका असतो. पण विवाहित स्त्रियांना मौज मजा करून त्याने सोडून दिलं तर त्या राहतात आणि गप्प बसतात. नवरा, मुलं, सासर या सगळ्यांचा विचार करून प्रकरण अधिक वाढवत नाहीत. मग हा अर्जुन पुन्हा असले प्रकार करायला मोकळा. आणि अजून एक तुला सांगायचं राहिलं, अर्जुनने अनेक बायकांना फसवून आता वयाच्या 35व्या वर्षी लग्न करायचं ठरवलं आहे. त्याचा हल्लीच साखरपुडाही झालाय असं मला एका मित्राकडून समजलं आहे. त्याने एका चांगल्या अधिकाऱ्याची मुलगी लग्नासाठी निवडली आहे. काय? अर्जुनचा साखरपुडाही झालाय? आयुषी ओरडून बोलली, त्याच्याच गावची कोल्हापूरची ती मुलगी आहे. आयुषी मनातल्या मनात बोलली, तरीच हल्ली अर्जुनसारखा कोल्हापूरला जायचा. विचारलं की बोलायचा, आई बाबा तिकडे असतात ना, ते बोलवतात सारखे. त्यानंतर आयुषी पार्लरमध्ये थांबलीच नाही. ती तडक घरी निघाली आणि घरी आल्यावर विचार करू लागली. 1 महिना हल्ली अर्जुनही तिला बदलल्यासारखा वाटत होता. त्याचं हल्लीच्या कोल्हापूरच्या सततच्या फेऱ्याही वाढल्या होत्या. या सगळ्याचा तिला आता अंदाज आला. आयुषी स्वतःशीच बोलू लागली, त्या अर्जुनच्या हुद्द्यावर आणि त्याच्या त्या मोठ्या स्वप्न दाखवण्याच्या वृत्तीला मी बळी पडले. या जाणीवेनेच तिला स्वतःचा राग यायला लागला
आणि आता तिने रागातच अर्जुनला फोन लावला. आयुषीने अर्जुनला फोन लावला. अर्जुनने फोन उचलल्यावर ती ओरडूनच बोलली, तुझा साखरपुडा झाला आणि तू मला सांगितलंही नाहीस. तू असं का केलंस? माझा विश्वासघात केलास, फसवलंस तू मला का? अर्जुन बोलला, म्हणजे तुला कळलं तर? मी तुला उद्या सांगणारच होतो. अगदी सहज अर्जुन बोलला. आणि ऐक, मी काय केले? मी कुठे फसवले तुला? माझं लग्न झालं नाही आहे म्हटल्यावर मी कधीतरी लग्न करणारच ना. मी तुला काही लग्नाचं प्रॉमिस केलं नव्हतं. मग विश्वासघात कुठून केला मी? आणि हे जे काही घडलं ते तुझ्या मर्जीनं घडलं. मी काही बळजबरी केली नाही. मला तू कॉलेजच्या दिवसापासून आवडत होतीस, पण ते बालिश प्रेम होतं. पण आता तू विवाहित आहेस. मी तुझ्याशी लग्न करेन असं वाटलंच कसं तुला? मी एवढ्या मोठ्या पोस्टला आहे. माझी प्रतिष्ठा मी एका विवाहित मुलीबरोबर लग्न करून धुळीला कशी मिळवेन? तू लग्नाची स्वप्न बघत होतीस की काय? हे वाक्य बोलून तो हसला. आयुषी तिरस्काराने म्हणाली, तू एवढा नालायक असशील असं वाटलं नव्हतं मला. का असा वागलास? अर्जुन पुन्हा बोलू लागला. खरं तर तुझ्या नवऱ्यातली थोडीशी उणीव तुला सहन करता आली नाही, म्हणून ती तू माझ्याकडून पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न केलास. तुझ्या नवऱ्याचा तू विश्वासघात केला आहेस, त्याची फसवणूक केली आहेस आणि तू मला विश्वासघातकी बोलतेस. असं बोलून अर्जुनने हसतच फोन ठेवला. आयुषी हे सर्व ऐकूनच हादरली होती. अर्जुन खरं तेच बोलला होता. राजसारखं टूरवर असणं, त्याचा सहवास न लाभणं तिला त्रास देत होतं. घरात सर्व सुबत्ता होती, सगळ्या कामाला नोकर होती, पण एकटेपणा होता. राजचा सहवास नव्हता, म्हणून ती ते सुख अर्जुनकडून मिळवू पाहत होती. चूक तिचीच होती. आयुषी सगळं आठवून बेडवर पडून रडू लागली. आज आपण स्वतःच्या हाताने आपला संसार असा उधळून लागला, हे आठवून ती हुंदके देऊ लागली. एका मोहापायी आज मी हे काय करून बसले, या विचाराने तिला अजूनच रडायला येऊ लागलं. 2 दिवस तिने पूर्ण रडून काढले. काय करावे, कोणाला हे दुःख सांगावे असं तिला झालं होतं. आपण आपल्या नवऱ्याचा विश्वासघात केला आहे याचं तिला वाईट वाटू लागलं आणि तिने झोपीच्या गोळ्या घेतल्या आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सकाळी तिची आई तिला भेटायला आली. तेव्हा खूप वेळ दरवाजा ठोकून पण दार उघडत नाही. हे बघून तिने आधी राजला कळवले आणि नंतर शेजारच्या लोकांच्या मदतीने तिने ते दार तोडून काढले. तर आयुषी बेडवर निपचित पडली होती. राजही लगेचच यायला निघाला. आई वडिलांनी आयुषीला ॲडमिट केले. पोलीस केस केली. कॉल डिटेल्स तपासण्यात आले. जास्तीत जास्त कॉल अर्जुनला केले गेले होते, पण अर्जुनला चौकशीला बोलावल्यावर त्याने सरळ हात वरती केले आणि बोलला, साहेब, माझं लग्न ठरलं आहे. आणि ही आयुषी, तिला खूप एकटेपणा वाटायचा, म्हणून अशाच गप्पा मारायला ती मला कॉल करायची. ही माझी कॉलेजमधली मैत्रीण आहे फक्त, बाकी काहीच नाही आहे आमच्यात. तुम्हीच चेक करा, मी हिला कॉल केलेलाच नाही आहे. 15 दिवसात हिच्याच मोबाईलवरून मला कॉल्स आलेले आहेत आणि ते खरंच होतं. आयुषीनेच कॉल केलेले होते. राज आणि आयुषीचे आईवडील तर या सर्व गोष्टी ऐकून हादरूनच गेले होते. आयुषी दुसऱ्या दिवशी दुपारी शुद्धीत आली. तिने राजला बघितल्यावर आपण काय चूक करून बसलो याची तिला कल्पना आली. पण आता वेळ निघून गेलेली होती. राज तिच्या जवळ जात बोलला, का अशी वागलीस? मी अजून 1 महिन्याने येऊन तुला सरप्राईज देणार होतो आणि तुला कायमचं तिकडे नेणार होतो. त्यासाठीच मी माझ्या प्लॅनिंगमध्ये व्यस्त होतो. आयुषी रडू लागली. राज, मी चुकले. तू इथे नाहीस म्हणून मी माझ्या एका मित्राशी रोज बोलू लागले, गप्पा मारू लागले. मला माफ कर, मी चुकले. अर्जुननेही पोलीस स्टेशनमध्ये फक्त मैत्रीच असल्याचा दावा केल्यामुळे पोलीसही काही बोलू शकले नाहीत. आयुष्यने ही लगेच, मी अर्जुनमुळे काहीच केलेलं नाही, आम्ही चांगले मित्र आहोत
अशीच जबानी दिली. मला एकटेपणा खायला उठत होता आणि त्या एकटेपणाला कंटाळूनच मी हा आत्महत्याचा प्रयत्न केला असे सर्वांना तिने सांगितले. आयुषीला 2 दिवसांनी घरी सोडण्यात आले. राजने संध्याकाळी आयुषीला विचारल्यावर तिने पण शिताफीने राजला पटवून दिले की तुम्ही मला घेऊनच चला तिकडेच, मी इथे कशी कंटाळली आहे ते. राजला पण वाटलं की खरंच आहे, तिने ह्या एकटेपणाला कंटाळूनच सुसाईडचा प्रयत्न केला. आणि मग राज तिला एका महिन्यासाठी तिच्या आईवडिलांकडे सोडून 4 दिवसांनी पुन्हा परदेशी गेला. 1 महिन्यांनी तुला कायमचं तिकडेच घेऊन जायला येतो असं आयुषीला सांगून राज निघाला. पण म्हणतात ना, आईच्या नजरेतून काहीच सुटत नाही, तसं आयुषीच्या आईने हे सगळं हेरलं होतं की तिने अर्जुनच्या प्रकरणातूनच काहीतरी केलं आहे. आणि मग आईने आयुषीला विचारले की मला खरं काय ते सगळं सांग. तिनेही मग आईला सगळं सांगितलं. हे ऐकून आई तिला म्हणाली, अगं बाईच्या जातीने सोशिक असावं, सहनशक्ती हवी तिच्या अंगात. त्या देवाची जाऊन माफी माग आधी आणि त्याला बोल, मी अशी पुन्हा कधीच वागणार नाही. देवाच्या कृपेने तुझा नवरा राज चांगला माणूस आहे म्हणून त्याने हे प्रकरण तुझ्यावर विश्वास ठेवून पुढे वाढवलं नाही. नाहीतर आज नवऱ्याने सोडलेली बाई हा शिक्का आयुष्यभर घेऊन राहावं लागलं असतं तुला. आयुषीला ही तिची चूक उमगली होती. ती आईच्या पायात पडून बोलली, आई मी चुकले, मला माफ कर. 1 महिन्याने राज येऊन तिला त्याच्याबरोबर परदेशी घेऊन गेला. आता सध्या 5 वर्षानंतर राज आणि आयुषीला एक गोंडस मुलगी आहे. दोघेही तिकडे खूप सुखामध्ये आहेत. आयुषी जे काय वागली होती ते फार चुकीचं होतं. एकटेपणा जाणवतो याचा अर्थ असा नाही की कोण्यातरी पुरुषासोबत संबंध जोडणं. ह्या जीवनामध्ये खूप काही आहे करण्यासारखं. तुम्ही पुस्तकं वाचू शकता, तुम्ही व्यवसाय करू शकता, तुम्ही अजून काही करू शकता. पण अशा अर्जुनसारख्या वाईट मुलांच्या नादाला लागण्यापेक्षा आयुषीने तिच्या आयुष्यामध्ये तिच्या बुटीककडे लक्ष दिलं असतं तर खूप काही चांगलं झालं असतं. एकदा केलेल्या चुका पुन्हा दुरुस्त होत नाहीत, म्हणून विचार करून वागायला हवं. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता. तुम्हाला काय वाटतं याबद्दल, तुमचं काय मत आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात एका नवीन विषयासोबत आणि नवीन कथेसोबत. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवरचे आणखीन दुसरे व्हिडिओ आहेत ते पाहू शकता. धन्यवाद.